नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोपी आणि हेल्दी मिठाईची रेसिपी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2 कप मकाने घेतलेले आहे. त्याला अगोदर आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. क्रिस्पी झाले की त्यामध्ये 1/4 कप भाजलेले चणे असते ना, ते टाकायचे आणि त्यालासुद्धा एखादा मिनटं परतवून घ्यायचं. नंतर हलकंसं थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि सोबतच यामध्ये तुम्हाला जितकी गोड आवडत असेल ना, तितक्या प्रमाणामध्ये साखर टाकायची. तर मी यामध्ये 3/4 कप साखर टाकलेली आहे आणि याच्या पावडर फॉर्ममध्ये तयार करून घेतलेलं आहे. छानपैकी असं फाईन पावडर तयार करून घ्यायचं आहे. नंतर कढाईमध्ये मी 1 कप दूध टाकलेलं आहे आणि हलकंसं त्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि ह्या स्टेजवर नंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवून द्यायची आणि जे पावडर तयार केलं होतं आपण मखाण्याचं, ते थोडं थोडं करून टाकत यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि कढाईला चिपकत असेल ना, तर यामध्ये थोडं थोडं तूप पण टाकायचं. तर मी एखाद्या चमचा जवळपास अगोदर सुरुवातीला तूप टाकलं आणि बघू शकता आता तितकं कढाईला चिपकतसुद्धा नाही आहे आणि अगदी सॉफ्ट असं बॅटर तयार झालेलं आहे हे. तर याला अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरच याला आलटवत पलटवत असं शिजवून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. मिक्स म्हणजेच शिजवून घ्यायचं आहे. असं चम्मचने असं सॉफ्ट झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल, अगदी सॉफ्ट आहे. तर अशा प्रकारे डो तयार करून झालेला आहे. तर यामध्ये आणखी छान वाटण्यासाठी, म्हणजे टेस्टी जशी मिठाई असते ते मार्केटमध्ये आणखी फ्लेवर छान वाटण्यासाठी यामध्ये मी खोव्याचा यूज करत आहे. तुम्ही मिल्क पावडरचा सुद्धा यूज करू शकता, मिल्क पावडर आवडत असेल तर. यामध्ये मी 100 ग्रामच्या जवळपास खोवा टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा ह्या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं एकसारखं असं बॅटर तयार होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या सर्व प्रोसेसमध्ये एकच काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे, जेणेकरून तळाला लागणार नाही किंवा जळणार नाही, ह्या काळजी घेणं पडते. तर लो ठेवायची गॅसची फ्लेम. आणि अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून झालं की आपल्याला यालासुद्धा 1 ते 2 मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून खोवासुद्धा छानपैकी शिजून जाईल. आता हे तयार झालेलेच आहे ऑलमोस्ट. तर याला हलकंसं थंड करून घेतलं मी, जेणेकरून हात लावता येईल इझिली आणि याचे 2 पार्टमध्ये डिवाईड करता येईल. तर हाताला अगोदर काय करायचं, बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून चिपकणार नाही असं, म्हणजे बोटाला वगैरे थोडंसं बॅटर चिपकते हलकंसं, म्हणून तूप लावून घ्यायचं आणि 2 पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचं. एक पार्टला साईडला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचे आहे. तर याचे 4-5 ड्रॉप्स असे टाकायचे आणि त्या डोमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे एक व्हॅनिला फ्लेवरचा डो तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे याला पूर्ण डोमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चिपकत असेल ना किंवा आणखी शायनी होण्यासाठी हाताला थोडं तूप लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे एक डो तयार करून झालेला आहे आणि दुसऱ्या डोमध्ये आपल्याला आणखी चॉकलेटी वाटण्यासाठी मी यामध्ये कोको पावडरचा यूज केलेला आहे. तर कोको पावडर पण यूज करू शकता किंवा तुम्ही सपोज नसेल ना तर चॉकलेटसुद्धा यूज करू शकता. चॉकलेटला मेल्ट करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं किंवा असं हलकंसं मेल्ट करते, जसं लूज असतं ना चॉकलेट, तेही टाकलं ना क्रीमी चॉकलेट, तरीसुद्धा मिक्स होऊन जाईल इझिली. तर नसेल ना तर कोको पावडरसुद्धा छान आहे. तर अशा प्रकारे दोन्ही डो तयार झालेले आहे. तर नंतर हात धुवून घ्यायचं आणि मग नंतर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता, एका याचे झाले आहे, दुसऱ्या याचेसुद्धा मी करून घेतले आहे. मग नंतर सारख्या साईजचे करायचे आणि नंतर काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे मिठाई तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी एक डो घ्यायचा, एक बॉल्स घ्यायचा आणि अशा प्रकारे हातावर हलक्या हलक्या हाताने असं गोल करत राऊंड शेप देत मिठाई तयार करून घ्यायची आहे.
यामध्ये तुम्हाला जशा प्रकारे गार्निश करायचं असेल तशा प्रकारे तुम्ही करू शकता. यावर तुम्ही पिस्ता, काजू, बदामसुद्धा लावू शकता किंवा सिल्वर फॉईलसुद्धा लावू शकता किंवा रोजचे प्लेट्स असते ना ते सुद्धा लावू शकता. जे आवडत असेल ते तुम्ही याला गार्निश करू शकता. तर अशा प्रकारे ही सर्वात सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. तर ही बनवून घ्यायची आणि आवडली असेल ना तर एकदा तरी ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.